Good morning, student. Welcome to e-learning program. In last period मध्ये आपण जो सेकंड टॉपिक आहे फर्स्ट पेपरचा मॅट्रायसिस, त्या मॅट्रायसिस मध्ये आपण पहिली मेथड जी आहे इनव्हर्स फाइंड करायची जी पहिली मेथड आहे इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड, त्या मेथडने आपण काही एक्झाम्पलचा काय मॅट्रिक्सचा इनव्हर्स आपण काय केलेलं आहे फाइंड केलेला आहे. तर सेकंड मेथड आहे, सेकंड मेथड जे आहे ॲडजॉइंट मेथड, त्या ॲडजॉइंट मेथडचा यूज करून दिलेला जो मॅट्रिक्स आहे त्या मॅट्रिक्सचा काय करायचा आहे, इनव्हर्स आपल्याला फाइंड करायचा आहे. आपण पाठीमागं डेफिनेशन पाहिलेली ॲडजॉइंट म्हणजे काय, म्हणजे त्यामध्ये आपल्याला को फॅक्टर फाइंड करावं लागतात आणि को फॅक्टरचा ट्रान्सपोज जर घेतला आपण तर तो काय असतो, ॲडजॉइंट ऑफ ए असतो. आणि बाय ॲडजॉइंट मेथडने ए इनव्हर्स कसा फाइंड करायचा, तर ए इनव्हर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. मग त्यावरती आपण काही एक्झाम्पल पाहूया. तर क्वेश्चन आहे पहा, क्वेश्चन आहे फाइंड द इनव्हर्स ऑफ द फॉलोइंग मॅट्रिक्स बाय ॲडजॉइंट मेथड. मग अशा टाईपचा जर क्वेश्चन परीक्षेमध्ये जर विचारला तुम्हाला, फाइंड द इनव्हर्स ऑफ द मॅट्रिक्स बाय ॲडजॉइंट मेथड असा उल्लेख केलेला असेल, कुठली मेथड यूज करा, तर ॲडजॉइंट मेथड यूज करा, तर तिथे तुम्ही ॲडजॉइंट मेथडच काय करायची, यूज करायची. आणि क्वेश्चन जर असा असेल, फाइंड द इनव्हर्स ऑफ द मॅट्रिक्स, दिलेला मॅट्रिक्स आहे त्या मॅट्रिक्सचा इनव्हर्स फाइंड करा, असं जर तिथे दिलेलं असेल तर तुम्ही त्या दोन मेथड ज्या आहेत एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड आणि सेकंड जे आहे ॲडजॉइंट मेथड, त्यापैकी कुठलीही एक मेथड काय करू शकता, तुम्ही अप्लाय करू शकता, सोडू शकता. जी तुम्हाला सोपी वाटेल त्या मेथडने काय करायचं, इनव्हर्स फाइंड करायचं. मग आपण एक्झाम्पल घेऊया. पहिलं एक्झाम्पल आहे ए मॅट्रिक्स इज इक्वल टू 2x2 चा मॅट्रिक्स आहे, पहिला रो आहे -1 5, सेकंड रो आहे -3 2. मग या मॅट्रिक्सचा आपल्याला काय करायचा आहे, इनव्हर्स फाइंड करायचा आहे. मग ज्यावेळेस इनव्हर्स फाइंड करायचा आहे त्यावेळेस त्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट काय असला पाहिजे, नॉट इक्वल टू 0 असला पाहिजे. जर डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0 असेल तर जो दिलेला मॅट्रिक्स आहे त्या मॅट्रिक्सचा काय होणार आहे, इनव्हर्स एक्झिस्ट होणार. मग आपण सुरुवातीला सोल्युशन लिहिताना काय करायचं, दिलेला मॅट्रिक्स लिहायचं, मग ते मॅट्रिक्स जो आहे त्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट चेक करायचा. नाव डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू, डिटर्मिनंट मध्ये पहिला रो -1 5, सेकंड रो -3 2. आणि याचे एक्सपान्शन आपण 11वी मध्ये घेतले, 2x2 चा असेल, 3x3 चा असेल तर त्याचं एक्सपान्शन कसं घ्यायचं आपण 11वी मध्ये पाहिलेलं आहे. मग आता हा 2x2 चा मॅट्रिक्स आहे, मग याचं डिटर्मिनंटचं एक्सपान्शन डिटर्मिनंटचं एक्सपान्शन कसं घ्यायचं, तर पहा कसं घ्यायचं, तर -1 इंटू 2, -1 इंटू 2 दॅट इज -2, -3 इंटू -5 -15 आणि मायनस प्लस होईल +15, -2 + 15 दॅट इज 13 येईल आणि 13 इज नॉट इक्वल टू 0 म्हणायचं. मग देअरफॉर ए इनव्हर्स एक्झिस्ट, दिलेला जो मॅट्रिक्स आहे त्या मॅट्रिक्सचा काय होणार, इनव्हर्स एक्झिस्ट होणार. मग नाव फाइंड को फॅक्टर्स. मग को फॅक्टर्स फाइंड करायचे. मग को फॅक्टरचे आपल्याला डेफिनेशन माहीत पाहिजे, तर डेफिनेशन काय आहे, aij इज इक्वल टू -1⁻i + j इंटू mij. mij म्हणजेच मायनॉर ऑफ द इलेमेंट aij, स्मॉल ए आहे. मग तो कसा फाइंड करायचा मायनॉर, पाठीमागे आपण पाहिलेलं आहे. मग सुरुवातीला आपण 4 जे इलेमेंट आहे त्या 4 इलेमेंटचे आपल्याला को फॅक्टर्स फाइंड करायचे. मग पहिला एलिमेंट a11 इज इक्वल टू -1⁻1 + 1 इंटू m11. आता -1⁻2 म्हणजेच काय येईल, 1 येईल. आता m11 म्हणजेच मायनॉर ऑफ इलेमेंट
-1 फर्स्ट कॉलम मध्ये जो इलेमेंट आहे त्याचा आपल्याला मायनॉर फाइंड करायचा आहे. मग मायनॉर म्हणजेच कसा फाइंड करायचा, तर तो जो इलेमेंट आहे तो इलेमेंट कुठल्या रो मध्ये आहे आणि कुठल्या कॉलम मध्ये आहे, तो रो आणि कॉलम काय करायचे, इलिमिनेट करा किंवा डिलीट करा. राहिलेलं जे इलेमेंट असणार आहे तो त्याचा काय असेल, मायनॉर असेल. मग M11 तो आला 2 आणि 1 इंटू 2 इज इक्वल टू 2 हा आला पहिला को फॅक्टर. -1 चा को फॅक्टर आला 2. त्यानंतर असं सेकंड A12 फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम मध्ये जो एलिमेंट आहे 5 त्याचा आपल्याला को फॅक्टर फाइंड करायचा आहे. को फॅक्टर इज इक्वल टू -1 प्लस 2 इंटू M12. आता -1 प्लस 3 म्हणजे -1 आणि मायनसचा पॉवर जर ऑड नंबर असेल तर त्याची व्हॅल्यू असते -1. आता M12 म्हणजे कुठला, हा 5 जो इलेमेंट आहे तो 5 कुठल्या रो मध्ये आहे आणि कुठल्या कॉलम मध्ये आहे, तो रो आणि कॉलम काय करायचे, डिलीट करायची. राहिलेला जो इलेमेंट असणार आहे तो मायनर असेल त्याचा. मग -3 काय आहे, मायनर आहे. मग -1 इंटू -3 दॅट इज +3 आला. जो 5 जो एलिमेंट आहे फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम मध्ये त्याचा तो को फॅक्टर आला. त्यानंतर A21 इज इक्वल टू -1 प्लस 1 इंटू M21. -1 प्लस 1 म्हणजे -1 -1 चा पॉवर ऑड पॉवर आहे म्हणून -1 इंटू M21 म्हणजे सेकंड रो फर्स्ट कॉलम मध्ये जो इलेमेंट आहे -3 त्याचा आपल्याला मायनॉर फाइंड करायचा आहे. आणि तो मायनॉर म्हणजे तो जो इलेमेंट आहे तो पहिल्या कॉलम मध्ये आहे आणि सेकंड रो मध्ये आहे, तो रो आणि कॉलम काय करायचे, इलिमिनेट करायचे, डिलीट करायचे. राहिलेले जो इलेमेंट असणार आहे तो मायनॉर असेल. मग राहिला 5, मग तो आला मायनॉर. मग -1 इंटू 5 दॅट इज -5 आला को फॅक्टर. -3 चा को फॅक्टर आला. त्यानंतर A22 इज इक्वल टू -1 प्लस 2 इंटू M22. आता -1 म्हणजेच इवन पॉवर आहे, म्हणजेच त्याची व्हॅल्यू येईल +1. M22 म्हणजेच सेकंड रो सेकंड कॉलम मध्ये जो एलिमेंट आहे हा 2, या 2 चा आपल्याला काय करायचा आहे, मायनॉर फाइंड करायचा. तो मायनॉर कसा फाइंड करायचा, तो जो एलिमेंट आहे कुठल्या रो मध्ये आहे आणि कुठल्या कॉलम मध्ये आहे, तर रो आणि कॉलम डिलीट करायचे, इलिमिनेट करायचे. राहिलेले जे एलिमेंट असणार आहे तो असणार आहे मायनॉर. मग -1 राहिला तो असणार आहे मायनॉर. मग 1 इंटू -1 इज इक्वल टू -1. असे आपण 4 इलेमेंटचे को फॅक्टर्स फाइंड केले. मग को फॅक्टर मॅट्रिक्स लिहूया. को फॅक्टर मॅट्रिक्स C इज इक्वल टू कॅपिटल C इज इक्वल टू, तो मॅट्रिक्स येईल, पहिला रो येईल 2 3, सेकंड रो येईल -5 -1. आता या को फॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घेतला तर तो काय असतो, ऍडजॉइंट ऑफ A असतो. म्हणजे ऍडजॉइंट ऑफ A इज इक्वल टू को फॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज. मग को फॅक्टर मॅट्रिक्स आहे 2 3 -5 -1 आणि इथं मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज. आता ट्रान्सपोज घ्यायचा म्हणजे काय करायचं आहे, तर पहिला रो जो आहे तो कॉलम मध्ये लिहायचा, सेकंड रो जो आहे तो सेकंड कॉलम मध्ये लिहायचा, म्हणजे इंटरचेंज रो अँड कॉलम, तो असतो ट्रान्सपोज. मग आता इज इक्वल टू मॅट्रिक्स म्हणजेच काय, पहिला रो जो आहे तो पहिल्या कॉलम मध्ये लिहिला 2 3, सेकंड रो जो आहे -5 -1 मी लिहिला सेकंड कॉलम मध्ये, हा आला ऍडजॉइंट ऑफ A. मग बाय डेफिनेशन ऑफ ऍडजॉइंट मेथड A इनव्हर्स इज इक्वल टू 1 डिटर्मिनंट ऑफ A इंटू ऍडजॉइंट ऑफ A. मग इज इक्वल टू -1 A इनव्हर्स इज इक्वल टू 1/13 इंटू ऍडजॉइंट ऑफ A आपण फाइंड केलेला आहे
तो फर्स्ट रो आहे 2 - 5, सेकंड रो आहे 3 - 1. हा काय आला तर इन्व्हर्स आला. दिलेला जो मॅट्रिक्स आहे त्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स आला. मग आता दिलेला जो मॅट्रिक्स आहे त्या मॅट्रिक्सचा आपण 2x2 चा जर मॅट्रिक्स आहे आणि त्याचा जर ऍडजॉइंट पाहिला, ए मॅट्रिक्स आणि त्या मॅट्रिक्सचा ऍडजॉइंट यांच्यामध्ये फरक काय आहे बरं? फरक पहा. डायगोनल जे इलेमेंट आहेत ते काय झाले? इंटरचेंज झाले. 2 - 1 म्हणजे फर्स्ट इलेमेंट जो आहे A11 आणि A22 यांच्यामध्ये काय झालं? इंटरचेंज झालं. आणि त्यानंतर जे A12 आहे आणि A21 आहे ते काय झाले? सेमच राहिले. फक्त काय केलं? त्यांचं साइन चेंज केलं. इथे -3 असेल तर +3 करायचं, प्लस असेल तर मायनस करायचं. म्हणजे कुठलाही 2x2 चा जर मॅट्रिक्स असेल तर त्याचा ऍडजॉइंट ऑफ ए काय असतो? तर डायगोनलचे इलेमेंट काय करायचे? चेंज करायचे. आणि नॉन डायगोनल इलेमेंट जे आहेत ते नॉन डायगोनल इलेमेंटचं साइन चेंज करायचं. तो असतो ऍडजॉइंट ऑफ ए. लक्षात ठेवा. शॉर्टकट मध्ये आपल्याला थोडक्यात काय येईल? 2x2 चा मॅट्रिक्स असेल तर त्याचा ऍडजॉइंट काय येईल हे लक्षात असलं पाहिजे. असंच आपण सेकंड एक्झाम्पल पाहूया. ए मॅट्रिक्स आहे 3x3 चा आहे. पहिला रो आहे 1 0 0, सेकंड रो आहे 3 3 0, थर्ड रो आहे 5 2 - 1. आता या मॅट्रिक्सचा आपल्याला काय करायचा? इन्व्हर्स फाइंड करायचा आहे. 3 मार्कसाठी किंवा 4 मार्कसाठी अशा टाईपचं एक्झाम्पल परीक्षेला विचारू शकता. मग सोल्युशन लिहिताना काय करायचं? दिलेला मॅट्रिक्स जो आहे तो मॅट्रिक्स घ्यायचा. मग त्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट चेक करायचा. मग नाव डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू, डिटर्मिनंट मध्ये घेतले व्हॅल्यू, पहिला रो आहे 1 0 0, सेकंड रो आहे 3 3 0, थर्ड रो आहे 5 2 - 1. आता पहिल्या रो मध्ये जे इलेमेंट आहेत, पहिला इलेमेंट 1 आहे आणि पुढचे जे आहेत ते 0 आहेत. म्हणजे एक्सपान्शन घेताना फक्त पहिला इलेमेंटनेच मल्टिप्लिकेशन येईल, म्हणजे त्याचं एक्सपान्शन येईल. म्हणून 1 into 3 into -1 that is -3, -2 into 0 that is 0, म्हणून -3 + 0, 1 - 3 + 0 आणि 1 into -3 that is -3 is not equal to 0. मग डिटर्मिनंटची जी व्हॅल्यू आहे ती डिटर्मिनंटची व्हॅल्यू आली -3. आता मग आपल्याला देअरफोर पुढे लिहायचं. देअरफोर ए इनव्हर्स एक्झिस्ट, दिलेला जो मॅट्रिक्स आहे त्या मॅट्रिक्सचा काय होतो? इनव्हर्स एक्झिस्ट होतो. आणि असं तुम्ही इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथडने सॉल्व्ह करताना पण डिटर्मिनंट चेक करायचं. डिटर्मिनंट जर नॉट इक्वल टू 0 असेल तर पुढे म्हणायचं देअरफोर इनव्हर्स एक्झिस्ट आणि त्यानंतर इक्वेशन जे आहे ते इक्वेशन काय करायचं? कन्सिडर करायचं. आता आपला इथे ए इनव्हर्स एक्झिस्ट झाला. मग बाय नाव फाइंड द कोफॅक्टर्स. मग कोफॅक्टरची डेफिनेशन लिहिली. AIJ इज इक्वल टू -1⁻I + j into MIJ. आता हे जे 9 इलेमेंट आहेत या 9 इलेमेंटचे आपल्याला कोफॅक्टर्स फाइंड करायचे. मग पहिला कोफॅक्टर A11. A11 इज इक्वल टू -1⁻1 + 1 that is 2 into M11. आता -1⁻2 म्हणजेच 1. आता M11. आता M11 म्हणजे हा जो फर्स्ट कॉलम मध्ये जो इलेमेंट आहे 1 याचा मायनर आहे तो. आता मायनर कसं फाइंड करायचं? तर तो जो इलेमेंट आहे तो इलेमेंट कुठल्या रो मध्ये आहे आणि कुठल्या कॉलम मध्ये आहे तो काय करायचा? कॉलम आणि रो डिलीट करायचा. मग फर्स्ट कॉलम मी डिलीट केला
राहिलेले इलेमेंट जे आहेत ते डिटर्मिनंट मध्ये लिहिले. डिटर्मिनंट मध्ये कुठले एलिमेंट येतील? 3 0 मायनस 2 मायनस 1 आणि त्याचं जर एक्सपान्शन घेतलं तर 3 इंटू मायनस 1 दॅट इज मायनस 3 मायनस 0 म्हणून मायनस 3 म्हणून 1 इंटू मायनस 3 दॅट इज मायनस 3. पहिला को फॅक्टर आला मायनस 3. असा सेकंड को फॅक्टर A12 इज इक्वल टू मायनस 1 रेज टू 1 प्लस 2 दॅट इज 3 आणि मायनस 1 रेज टू 3 म्हणजेच मायनस 1 इंटू M12 म्हणजेच कुठला हा फर्स्ट रो सेकंड कॉलम मध्ये जो एलिमेंट आहे 0 त्याचा आपल्याला मायनर फाइंड करायचा. मग तो पहिल्या रो मध्ये आहे आणि सेकंड कॉलम मध्ये आहे म्हणून पहिला रो आणि सेकंड कॉलम काय करायचा? इलिमिनेट करायचा, डिलीट करायचा. राहिलेली इलिमेंट डिटर्मिनंट मध्ये घ्यायची आणि त्या डिटर्मिनंटचं एक्सपान्शन घ्यायचं. म्हणजे 3 इंटू मायनस 1 मायनस 5 इंटू 0 दॅट इज 0 येईल म्हणून मायनस 3 मायनस 1 इंटू मायनस 3 दॅट इज इक्वल टू इथे प्लस 3. त्यानंतर पुढे A13 इज इक्वल टू मायनस 1 रेज टू 1 प्लस 3 म्हणजेच 4 आणि मायनस 1 रेज टू इवन पॉवर आहे म्हणून त्याची व्हॅल्यू असते प्लस 1 इंटू M13 म्हणजेच फर्स्ट रो थर्ड कॉलम जो एलिमेंट आहे 0 त्याचा को फॅक्टर मायनर फाइंड करायचा. आता मग तो फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम काय करायचा? इलिमिनेट करायचा. राहिलेले एलिमेंट डिटर्मिनंट मध्ये घ्यायचे. 3 3 5 2 हे डिटर्मिनंट मध्ये घेतले. त्याचं एक्सपान्शन घेतलं 3 इंटू 2 6 मायनस 5 इंटू 3 15 म्हणजे 6 मायनस 15 मायनस 9 आणि 1 इंटू मायनस 9 दॅट इज मायनस 9. तसंच A2 आता पहिल्या रोचे जे इलिमेंट आहे त्याचे को फॅक्टर फाइंड केले. आता तसेच सेकंड रोचे जे इलिमेंट आहे त्याचे को फॅक्टर्स. मग A21 इज इक्वल टू मायनस 1 रेज टू 3 इंटू M21. आता M21 म्हणजेच हा जो 3 आहे सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम मध्ये जो इलिमेंट आहे त्याचा तो मायनर आहे. तर तो मायनर कसा फाइंड करायचा? तर फर्स्ट कॉलम सेकंड रो डिलीट करायचा. राहिलेले इलिमेंट जे आहेत ते काय करायचे? डिटर्मिनंट मध्ये लिहायचे. मग 0 0 2 मायनस 1 याचं जर एक्सपान्शन घेतलं 0 इंटू मायनस 1 दॅट इज 0 मायनस 2 इंटू 0 दॅट इज 0 म्हणून 0 येईल आणि मायनस 1 ने 0 ला मल्टिप्लाय केलं तर 0. A21 आला 0. त्यानंतर A22 is equal to minus 1 raised to 4 into M22. आता मायनस 1 raised to power 4 म्हणजे प्लस 1 M22 म्हणजे सेकंड रो सेकंड कॉलम मध्ये जो एलिमेंट आहे हा 3 त्याचा मायनर फाइंड करायचा आहे. मग सेकंड रो सेकंड कॉलम काय केलं? इलिमिनेट केले. राहिलेले जे एलिमेंट आहे ते डिटर्मिनंट मध्ये घेतले. 1 0 5 मायनस 1. मग त्याचं एक्सपान्शन जर घेतलं तर 1 इंटू मायनस 1 मायनस 1 येईल. मायनस 5 इंटू 0 0 येईल म्हणून मायनस 1 आलं. मग 1 इंटू मायनस 1 दॅट इज मायनस 1. तसंच A23 इज इक्वल टू मायनस 1 रेज टू 2 प्लस 3 दॅट इज मायनस 1 रेज टू 5. मायनस 1 रेज टू 5 ची व्हॅल्यू मायनस 1 इंटू M21. आता M21 म्हणजेच कुठला? सेकंड रो थर्ड कॉलम मध्ये जो एलिमेंट आहे हा 0 याचा आपल्याला मायनर फाइंड करायचा. तो मायनर कसा फाइंड करायचा? तर सेकंड रो थर्ड कॉलम डिलीट करायचा. राहिलेले एलिमेंट डिटर्मिनंट मध्ये घ्यायचे. 1 0 5 2 आणि याचं एक्सपान्शन घेतलं तर 1 इंटू 2 2 येईल. मायनस 5 इंटू 0 0 येईल म्हणून 2 येईल. मायनस 1 इंटू 2 दॅट इज मायनस 2. असे सेकंड रो जो आहे सेकंड रोचे इलिमेंट जे आहेत त्यांचे मी को फॅक्टर्स फाइंड केले. तसंच आता थर्ड रोचे जे इलिमेंट्स आहेत त्याचे को फॅक्टर फाइंड करूया. A31 इज इक्वल टू मायनस 1 रेज टू 3 प्लस 1 दॅट इज 4 इंटू M31. मायनस 1 रेज टू 4 म्हणजेच 1 येईल. आता M31 म्हणजेच कुठला? फर्स्ट कॉलम थर्ड रो
थर्ड रो आणि फर्स्ट कॉलम मध्ये जो इलेमेंट आहे हा 5, त्याचा आपल्याला मायनर फाइंड करायचा आहे. मग थर्ड रो फर्स्ट कॉलम डिलीट केले, राहिलेले इलेमेंट 0 0 3 0 डिटर्मिनंट मध्ये घेतले, त्यांचं एक्सपान्शन घेतलं तर ते आलं 0 आणि 1 इंटू 0 केलं तर काय आली व्हॅल्यू 0 आली. तसंच A32 इज इक्वल टू -1 रेज टू 3 प्लस 2 दॅट इज 5 इंटू M32. आता -1 रेज टू 5 ची आली -1. आता M32 तो जो इलेमेंट आहे थर्ड रो सेकंड कॉलम, थर्ड रो M31 म्हणजे पहिला 3 जो आहे तो रो इंडिकेट करतो, सेकंड 2 आहे तो कॉलम इंडिकेट करतो. मग थर्ड रो आणि सेकंड कॉलम मध्ये आहे ते रो आणि तो कॉलम डिलीट केला, राहिलेले एलिमेंट 1 0 3 0 हे डिटर्मिनंट मध्ये घेतले, त्यांचं एक्सपान्शन घेतलं तर ते येईल 0 आणि -1 इंटू 0 ला मल्टिप्लाय केलं तर 0 0. त्यानंतर लास्टचं एलिमेंट आहे A33 इज इक्वल टू -1 रेज टू 3 प्लस 3 दॅट इज 6 इंटू M33. आता -1 रेज टू 6 म्हणजेच काय +1. आता M33 म्हणजे जो थर्ड रो थर्ड कॉलम मध्ये जो एलिमेंट आहे -1 त्याचा आपल्याला मायनर फाइंड करायचा आहे. मग तो जो एलिमेंट आहे तो थर्ड कॉलम आणि थर्ड रो मध्ये आहे, तो रो आणि कॉलम काय करायचा इलिमिनेट करायचा, राहिलेले जे एलिमेंट आहे ते काय करायचे डिटर्मिनंट मध्ये घ्यायचे. म्हणजे 1 इंटू 3 3 येईल, -3 इंटू 0 0 येईल म्हणून 3 येईल, म्हणून 1 इंटू 3 दॅट इज 3. असे 9 को फॅक्टर हे व्यवस्थित फाइंड करायचे. तुमचा एक जरी को फॅक्टर चुकला तरी शेवटचं जे आन्सर असणार आहे इनव्हर्स असणार आहे तो इनव्हर्स चुकणार आहे. त्याच्यासाठी काळजीपूर्वक कॅल्क्युलेशन जे आहे प्लस मायनस साइन जे आहे हे व्यवस्थित घ्यायचं. आता एकदा ये को फॅक्टर्स मी फाइंड केले, मग को फॅक्टर मॅट्रिक्स लिहिला. देअरफॉर को फॅक्टर मॅट्रिक्स C इज इक्वल टू पहिला रो आहे -3, इथे आपल्याला 3 येईल बघा, इथे -1 इंटू -3 दॅट इज +3 +3 -9 0 -1 -2 0 0 3 याला को फॅक्टर मॅट्रिक्स. आता या को फॅक्टर मॅट्रिक्सचा जर ट्रान्सपोज घेतला तर तो मिळतो आपल्याला ऍडजॉइंट ऑफ ए. मग ऍडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू ट्रान्सपोज ऑफ को फॅक्टर मॅट्रिक्स. को फॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घेतला तर तो ऍडजॉइंट असतो. आता को फॅक्टर मॅट्रिक्स घ्यायचा ट्रान्सपोज घ्यायचा म्हणजेच काय करायचं आहे इंटरचेंज रो अँड कॉलम. पहिला रो जो आहे पहिल्या कॉलम मध्ये लिहायचा, सेकंड रो जो आहे तो सेकंड कॉलम मध्ये लिहायचा, थर्ड रो आहे थर्ड कॉलम मध्ये घ्यायचा. मग पहिला रो जो आहे तो फर्स्ट कॉलम मध्ये लिहिला -3 + 3 -9. सेकंड रो जो आहे 0 -1 -2 मी सेकंड कॉलम मध्ये लिहिला आणि थर्ड रो जो आहे 0 3 0 0 3 मी थर्ड कॉलम मध्ये लिहिला. तो मिळाला मला ऍडजॉइंट ऑफ ए. आता ऍडजॉइंट ऑफ ए मिळाला, मग पुढे बाय डेफिनेशन अप्लाय करायची. बाय ऍडजॉइंट मेथड ए इनव्हर्स इज इक्वल टू 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. देअरफॉर ए इनव्हर्स इज इक्वल टू डिटर्मिनंटची व्हॅल्यू आहे -3, 1 डिटर्मिनंट ऑफ ए म्हणजे -3 इंटू ऍडजॉइंट मॅट्रिक्स आहे पहिला रो आहे -3 0 0, सेकंड रो आहे प्लस येईल इथे 3 -1 0 -9 -2 3. तर हाला दिलेला जो मॅट्रिक्स आहे त्या मॅट्रिक्सचा इनव्हर्स आहे. मग असं जर तुम्ही व्यवस्थित फाइंड केलं तर परीक्षेला तुम्हाला 4 पैकी 4 मार्क असतील किंवा 3 पैकी 3 मार्क मिळणार आहेत. म्हणजे आपला मॅट्रिक्स जो चॅप्टर आहे मॅट्रिक्स मध्ये आपण दिलेला जर स्क्वेअर मॅट्रिक्स जर असेल तर त्या स्क्वेअर मॅट्रिक्सचा इनव्हर्स कसा फाइंड करायचा बाय युझिंग 2 मेथड्स. पहिली मेथड जी आहे एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन, त्यामध्ये आपण 2 फॉर्मने फाइंड केलं, एक रो ट्रान्सफॉर्मेशनने फाइंड केलं आणि सेकंड कॉलम ट्रान्सफॉर्मेशनने काय केलं फाइंड केलं इनव्हर्स. आणि सेकंड मेथड जे आहे तर सेकंड मेथड जे आहे ऍडजॉइंट मेथड, त्या ऍडजॉइंट मेथडने स्क्वेअर मॅट्रिक्स दिलेला असेल
तर त्या स्क्वेअर मॅट्रिक्सचा इनव्हर्स आपण ॲडजॉइंट मेथडने फाइंड केला. परंतु तो स्क्वेअर मॅट्रिक्स कसा असला पाहिजे? नॉन सिंग्युलर असला पाहिजे. जर नॉन सिंग्युलर असेल तरच त्या मॅट्रिक्सचा इनव्हर्स एक्झिस्ट होणार आहे. तर यावरती काही एक्झाम्पल आहेत पुस्तकमध्ये. ते पुस्तकमधले एक्झाम्पल तुम्ही सोडवत राहा, सराव करत चला. कुठलं एक्झाम्पल अवघड असेल तर तुम्ही विचारू शकता. थांबू आपण इथे. थँक्यू.